10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मजेत असताल. आणि आज तुम्हाला प्रश्न पडला असणार सकाळी सकाळी कुठे निघाली आहे. तर मी आज निघाले पारनेरला. माझ्या कॉलेजचं थोडंसं काम होतं त्याच्यामुळं, आणि बाबा चालले ते शिरूरला, त्याच्यामुळे बाबांना म्हणलं मला पण घेऊन चला, कारण की मला जायचं आहे आज पारनेरला. माझी फ्रेंड येते आहे, तिच्यासोबत मला जायचं आहे पारनेरला. आणि खूपच जास्त ऊन होतं त्याच्यामुळे आम्ही बसने जायचं टाळलं होतं, कारण की ना आम्हाला जास्त वेळ थांबायचं नव्हतं. बसला खूप जास्त टाईम लागतो जायला 1 तास, यायला 1 तास, मध्ये थांबत थांबत जातं, त्यामुळे जास्त टाईम लागतो. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की बाईकने जायचं, लवकर जायचं आणि लवकर यायचं. पण आम्ही जसं ठरवतो तसं कधी होत नाही. त्याच्यामुळे ठरवल्याप्रमाणे आम्ही निघालो. ती आली होती आणि मी तिला जस्ट बोलले की घरून निघाल्यावरती मी शॉर्ट हे स्टॉल बांधलेला होता, आणि गाडी बसल्या बाबांसोबत मला कळलं की जास्तच ऊन लागते. तिला फक्त मी कॉल केला आणि तिला बोललं माझ्यासाठी फुल स्टॉल घेऊन ये म्हणून. ती माझ्यासाठी स्ट्रक पण घेऊन आली, ती पण घालवली, वरून स्टॉल पण बनवली. आता आम्ही निघालो होतो पारनेरला. जाता जाता हा व्ह्यू तुम्हाला दाखवते मी गोड नदीचा. पण पाणी नाही आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे एवढं असं काही खास दिसत नाही आहे तो. पण ज्यावेळेस पाऊस दोन त्यावेळेस हे खूपच जास्त छान दिसतं. आता सध्या मी आलेच चुकीच्या टायमिंगला, कारण की ना मेमध्ये खूपच जास्त ऊन आणि सगळं सुकलेलं असतंय. कॉलेजमध्ये काम माझं खूपच थोडं होतं, पण हिनी लायसन अप्लाय केलं होतं, त्याच्यामुळे हिला घेऊन चालले होते, कारण की हिला माहिती होतं की सगळं म्हणजे तलाठी जाऊन नोटीस वगैरे कसं घ्यायचं ते म्हणजे हिला जास्त माहिती होतं की अप्लाय कसं करायचं. माझ्या आधीच हिने अप्लाय केलं होतं, त्याच्यामुळे मला तो 1 दिवस सुट्टी काढ. तिने मेडिकल जॉईन केले, त्याच्यामुळं तिचं मेन म्हणजे तिचं नाव ऋतुजा, आणि आम्ही दोघींनी फार्मसी सोबत केलेली. आणि मी एक्सटर्नल होते, ती रेग्युलर होती, कारण की शंभू ज्यावेळेस नर्सरीला गेला त्याच्यानंतर माझ्याकडे फ्री टाईम भरपूर राहायचं, त्याच्यामुळे मी एक्सटर्नलनी कॉलेजला पारनेरला ॲडमिशन टाकलं होतं. आणि डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर लायसन्ससाठी अप्लाय करायचं होतं. आणि ही आमची मैत्री खूप छान, काय सांगू मी तुम्हाला आमच्या मैत्रीबद्दल. आता ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम कॉलेजला ॲडमिशन केलं तर त्यावेळेस ती मला तुम्ही म्हणून बोलायची, कारण की आता मी मॅरिड होते आणि मी सिंधू वगैरे लावून गेले, त्यावेळेस तुम्ही बोलली. आमची सुरुवात अशी झाली की तुम्ही कशा आहात, तुम्ही कुठून आल्या, अशा वगैरे. थोड्या दिवसानंतर 6 महिने गेल्यानंतर मग मला ऑकवर्ड वाटत, त्याच्यामुळे मी तुला बोलले तू बोल म्हणून, नाही का, की जास्त नाही आमच्या दोघींच्यात फक्त 2च वर्षाचा गॅप आहे. मी 2000 मधली आहे मी, आणि ती 2002 मधली आहे. त्याच्यामुळे म्हणलं काय तू वगैरे म्हणलं तरी चालेल मला, असं काय नाही. 6 महिन्यानंतर ती तू वरती आली, त्याच्यानंतर एक्झाम वगैरे झाल्यानंतर आता आम्ही अरे तुरेवरती आलो. आणि आत्ता जस्ट आम्ही बोलता ना काळे काय असं तसं अशा होतं, म्हणजे आमची मैत्रीण 3 वर्षात असं झालं आहे आमचं बोलणं. त्याच्यामुळे ना तिच्यासोबत गप्पा मारत इकडच्या गप्पा तिकडच्या मारत आम्ही चाललो होतो पारनेरला. आणि ऊन लागते ते वेगळीच गोष्ट होती, पण मजा पण खूप जास्त होती, कारण की खूप दिवसानंतर भेटते मी तिला. एक तर 6 महिन्यानंतर भेटते, पण आम्ही जिद्द ज्या गोष्टी सोडतो तिथूनच गोष्टी आमच्या परत चालू होतात. त्याच्यामुळे ना असा एक बॉन्डिंग, म्हणजे मला ना खूप मैत्रिणी आहेत, असं नाही की ही नाही आहे ती नाही. मी ज्याच्यासोबत मला मैत्री करायला आवडतं त्याच्यामुळे माझ्यासोबत सगळ्या मुलींचा बॉन्ड खूपच चांगला असतो. जरी विसरलं आणि असं नाही की ही गोष्ट नको आहे ती गोष्ट नाही, आमचे ना न मिळणारे गुण जास्त मिळतात. आता मी इकडे बँगलोरला मध्ये माझा BP लो झाला होता, तिला थायरॉईड झाला होता, आणि आता असं की ठीक आहे नॉर्मल आहे. आता मी तिला जस्ट आत्ता तिला विचारलं की तिला मेसेज केला मी जस्ट नाव, आत्ता तिला बोललं की माझा रिचार्ज संपला मला कॉल कर. ती पण मला बोलते माझा रिचार्ज संपला आहे मला कॉल कर नंतर न उद्या. एवढे सगळे सारखे, म्हणजे आमचे एवढे गुण जुळतात, म्हणजे आमचे नाही का, आमच्या वाईट समस्या पण जुळत आहेत आणि चांगल्या पण जुळत आहेत, असं आहे. आणि एवढं म्हणजे ऊन असताना लग्न पहा किती, जाताना 2 गाड्या दिसल्या त्या लग्नाला, म्हणजे त्या पण घेतल्यात मी व्लॉगमध्ये. आणि अशाच गप्पा मारता मारता आम्ही पोचलो पानोलीमध्ये. पानोलीनंतर आम्ही गेलो थेट कॉलेजला, कारण की कॉलेजला नाही, मला थोडेसे ना ते नोटीस ते घ्यायचं होतं, आणि मी बुक पण कंप्लीट नव्हतं केलं. ती माझं तिथे गेल्यानंतर बुक पण कंप्लीट करून देते आहे, म्हणजे सगळं मी तिच्याकडूनच करून घेतलं आहे. फोटो काढले, माझं प्रॅक्टिकलचं ट्रेनिंग बुक पण कंप्लीट करून घेतलं. त्याच्यानंतर तिलाच घेऊन गेले, कारण की तिला एक्सपिरियन्स जास्त होता, मला काहीच माहिती नव्हतं. तू कर, मी तुझ्या मागं तेवढं असंच म्हणणं होतं माझं फक्त. आणि माझं काम होतं आणि तिचं पण थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे आम्ही दोघी सोबत गेलो होतो. आता पारनेरला गेल्यानंतर काम माझं 10च मिनिटाचं होतं कॉलेजमध्ये, पण आम्हाला एवढा टाईम लागला, तिला काय सांगू, टाईम म्हणजे खूपच जास्त टाईम लागला. हां, इकडे बघ, मागे पुढेच बघत येते नुसतं. शाळेत आमच्या कॉलेजला काय येतं, घरं झाडं डोंगर. आमचं कॉलेज ठीक आहे, आवटी कॉलेज. संपूर्ण एंट्री मारू. रजिस्ट्रेशन ऑफ फार्मसी.
कॉलेजमधलं काम आवरलं होतं आमचं आणि कॉलेजच्या समोरूनच हे ना पारनेरमधलं ना प्रसिद्ध मंदिर आहे सिद्धेश्वर टेम्पल म्हणून, आणि तिकडे चाललो होतो आम्ही. मंदिर ना खूप प्राचीन म्हणून म्हणजे प्राचीन शिवमंदिर म्हणून ओळखलं जातं आहे. मंदिरात आहे ना भगवान शंकरांना समर्पित हे मंदिर, आणि हे मंदिर साधारण 800 ते 1000 वर्षांपूर्वीचं आहे. मंदिराची बांधणी काळ्या दगडात करण्यात आली असून त्यावरनं जुन्या हिमाळपंथी प्रभाव दिसून येतो. आता तुम्हाला एवढे प्रश्न पडले असेल की या मंदिराबद्दल मला एवढं कसं माहिती ना. आता गेलेच मी व्लॉग बनवते, तर त्याच्यामुळे मी मंदिराची थोडीशी माहिती काढली होती, त्याच्यामुळे मला ह्या मंदिराच्याबद्दल थोडीशी माहिती जास्त आहे. आणि मंदिरं पाहायला गेल्या ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती तरी सांगायला नको का, म्हणून मी थोडीशी नाही ही मंदिराची हिस्ट्री चेक केली होती. आणि मंदिराबद्दल अशी पण म्हणजे खूप कहाणी आहे त्या मंदिराबद्दल असं पण सांगितलं की या ठिकाणी ना ऋषीमुनी तपश्चर्या करत होते आणि त्या काळात तिथे ना स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले होते ह्या मंदिरामध्ये. आणि तेथील गावकऱ्यांनी त्या मंदिरात म्हणजे तिथंच गावकऱ्यांनी मंदिर उभारलं होतं. आणि मंदिराबद्दल ना अजून एक कहाणी अशी आहे की ज्यावेळी पांडवांना 14 वर्षाचा वनवास भेटला होता त्या टायमाला ते ह्या मंदिरात आले होते. म्हणजे त्यांना म्हणजे थोडासा टाईम त्यांनी व्यतीत केला ह्या मंदिरापाशी. आणि ज्या मंदिराच्या आत म्हणजे प्रवेश करताना ह्या छोट्या म्हणजे ह्या पांडवांनी बनवलेल्या ह्या त्यांच्या हे पिंडी आहेत, म्हणजे आता मी दाखवलं तुम्हाला त्या. आणि मंदिराबद्दल अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मंदिराची म्हणजे रचना अशी केली ना, ज्यावेळेस सूर्योदय होतो ना सूर्याचे पहिले किरण इथून डायरेक्ट महादेवाच्या पिंडीवरती पडतात. म्हणजे इतकं छान त्यांनी कोरीव बांधकाम केले ना ज्यावेळेस सूर्योदय होतो. आता माझ्याकडे दाखवण्यासाठी दुसरं काय नव्हतं त्याच्यामुळे मी ॲरो दाखवला त्याच्यावरती थोडासा, की डायरेक्ट तिथून सूर्यप्रकाश ना महादेवांच्या पिंडीवरती पडतो. इतकं छान. आणि ना तिथलं वातावरण खरंच खूप छान आहे. थोडा वेळ बसलं ना तुम्ही आणि एवढ्या उन्हात ना इतकं थंड वातावरण होतं ना तिथलं, कारण की ना दगडात बांधलेलं त्याच्यामुळे खूपच शांत वातावरण होतं. मंदिराच्या भोवतीचं वातावरण, जुन्या दगडांची भिंत आणि निसर्गरम्य परिसर. श्रावण महिना, महाशिवरात्र आणि सोमवारी या ठिकाणी ना मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. आणि मंदिराजवळ पाण्याचे कुंड पण आहे, जुने कोरीव काम, आणि ना हे दगडातलं बांधकाम पाहायला खरंच खूप छान आहे. आता तुम्हाला बाहेर गेल्यावर मी बाहेरचा व्ह्यू दाखवते. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे थोडंसं ते खरंच खूप वाढल्यासारखं दिसतंय. आणि तसंही पावसाळ्यात आले ना तुम्ही ही म्हणजे इथून ना डायरेक्ट पाणी वाहत असतं. ह्या कोरीव शिला आहेत तिथल्या, त्या पण घेतल्यात मी व्लॉगमध्ये. म्हणजे मला जेवढं जमल तेवढं मी मंदिराचा व्ह्यू दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. आणि मेन म्हणजे मी माझी हे ट्रायपॉड घेऊन गेले त्याच्यामुळे मी जास्त काही दाखवता नाही आलं. इथून हे मी जे कुंडाचं हे केलं ना हे कुंड, आणि ह्या मंदिराच्या खालून असं पाण्याचा प्रवाह येतो, कारण की वरती पाणी पाऊस झाला की दगडांवरून पाणी ते खाली वाहत येतं ना. अजून एक तिथे ना छोटीशी ना आतमध्ये गुफासारखं आहे आणि तिथं पण महादेवांची पिंड आहे. आता आतमध्ये आम्ही दोघी पण गेलो होतो आणि आधी बल्ब पण होता तिथे, पण ह्यावेळेस गेलो त्यावेळेस थोडासा उजेड होता त्या तिथे. म्हणजे वरती पण मंदिराला थोडंसं भुयार ठेवलं आहे त्यांनी की तिथून ते थोडंसं उजेडेन, आणि आतमध्ये मंदिरात त्यांनी बल्ब पण लावला. म्हणजे खरंच खूप छान मंदिर आहे. मन एकदम प्रसन्न होऊन गेलं होतं. आणि खूप दिवसानंतर ना आम्ही ज्यावेळेस मी कॉलेजला जातो त्यावेळेस आम्ही दोघीच असतो जास्त करून, त्याच्यामुळे आम्ही दोघी जातच असतो मंदिरात तिथं. आणि आजचा व्लॉग थोडासा लांब जाणार आहे आणि व्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि थोडासा इथं ना आम्ही ज्यावेळेस थोडंसं इथलं दर्शन वगैरे घेऊन थोडा वेळ बसून आम्ही रिटर्न निघलो त्यावेळेस आम्हाला बाबा भेटले मंदिरात. म्हणजे एवढ्या उन्हाचं का, म्हणजे त्यांना आमची काळजी बघा, एवढ्या उन्हाचं कशाला आला तुम्ही, आला तर थोडा वेळेस आराम करा, थोडा बसा असं ते म्हणत होते. आणि मी त्यांना रँडमली त्यांचं वय विचारलं तर ते बोलले मी 80 वर्षाचा बाई. आता मग त्यांच्या मला थोडंसं पूर्ण नाही दाखवता आलं त्यांना, पण घेतलं मी त्यांना. बरं आहे का? आलो होतो इकडं चक्कर मारायला. त्याला सावळला बा सावळा पारी काय एवढी तरी नाही ना, आता कॉलेजला आलो होतो इकडं ना म्हणून आलो. बाबा वय काय तुमचं? वय
80. आम्ही जातो का बाबा नाही काय आम्हाला माहिती. कामावर जायचं अजून. आता मंदिरापासून आम्ही निघालो होतो रिटर्न जायला आतमध्ये पारनेरमध्ये, कारण की सकाळपासून आम्ही फिरतोय. कॉलेजला गेलो, मंदिरात गेलो आणि सकाळी नाश्ता करून निघलो. त्याच्यामुळे दुपारी खूपच जास्त भूक लागली. तर आता आम्हाला इकडं काही नव्हतं म्हणून आम्हाला मेन पारनेरच्या आतमध्ये जावं लागत होतं आणि थोडंसं लांब होतं आमच्यापासून ते. आणि तेच आम्ही तिथून निघलो होतो कॉलेजपासून थोडंसं आतमध्ये. मग कॉलेजमधून आम्ही डायरेक्ट ते मंदिरामधून आम्ही डायरेक्ट पारनेरमध्ये यशवंत हॉटेलला जाऊन पोचलो, कारण की आमची फेवरेट पावभाजी खायला. आणि ठरलेल्या म्हणजे ठरलेल्या नाही का, आलं की ठरलेलं असतं इथं गेलं की ते खाणं आणि तिथे गेलं की ते खाणं, असं ठरलेलं असतं आमचं. त्याच्यामुळे आम्ही लगेच तिथून निघलो, टाईम वेस्ट न करता पावभाजी खाल्ली. पावभाजी खाल्ल्यानंतर पारनेरच्या बस स्टँडच्या मागं एक छोटंसं हॉटेल आहे, त्याच्यामध्ये ना खरंच खूप फेमस आहे ना लस्सी आहे. तिचा स्वाद घेतला आणि तिथून निघणार आम्ही. तर तिच्या मामांचा फोन आला. तर तिचे मामा पण तिथंच पारनेरमध्ये ना ते वकील आहेत आणि त्यांच्याकडूनच माझी मी नोटरी करून घेतली आहे याच्यासाठी. कशासाठी? लायसन अप्लायसाठी. त्याच्यामुळे मी तिला घेऊन गेले होते आणि त्यांनी फोन केला की ऋतू घरी जाताना माझ्याकडून ये, कारण की त्यांच्या घरी कांद्याची भरणी चालू होती आणि त्यांना थोड्याशा कांद्याच्या गोण्या रिकाम्या पडल्या होत्या. आता तुम्ही कुठं जा खेडेगावात, एक काम असले की एकासोबत दुसरं काम बरोबर येऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही टाईम वेस्ट न करता लस्सी घेतली आणि लस्सी घेतल्यानंतर त्याच्या मामाकडे गेलो. मामांनी चावी दिली, गाडीतून कांद्याच्या गोण्या घेतल्या कांद्याच्या. आणि पारनेरमधून ना 1 ते 15 ते 20 मिनिटानंतर ना मसने गाव आहे, त्या गावामध्ये आम्हाला जायचं होतं, कारण की कांद्याच्या गोण्या द्यायला त्यांना कांद्याची भरणी चालू होती. त्यांना गोण्या देऊन आम्हाला आता मग पारनेरमधून रिटर्न तिकडनं जाण्यापेक्षा आम्ही मसनेवरून परत म्हणजे मसने गावातून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर परत सुपा हायवे लागतो आपला रिटर्न गोलेगावला जाण्यासाठी. मग आता एवढं सगळं म्हणजे आम्ही दिवसभर फिरतच होतो आणि पूर्ण एक सर्कल राऊंड झाला आमचा. पारनेर ते शिरूर ते पारनेर, पारनेर ते मसने, मसने ते सुपा, म्हणजे मेन एक असा सर्कल झाला आमचा. तिथून आम्ही परत तिच्या मामीच्या म्हणजे मामी बोलत होते थांबा म्हणून, जास्त काही बोललो नाही आम्ही तिथं. आणि माझी एवढी फक्त तिच्या आजीसोबतच ओळखते, मामीला मी पहिल्यांदाच बोलले होते, त्याच्यामुळे मी काही जास्त व्लॉग बनवलं नाही. तिथं गेलं त्यांच्या घरी नॉर्मल आम्ही बसलो, थोडंसं सरबत वगैरे चहा पाणी म्हणजे पाणी आणि सरबत घेऊन लगेच आम्ही तिथून रिटर्न निघलो, कारण की ऑलरेडी आम्ही इकडं पावभाजी आणि लस्सी वगैरे खाऊन फुल होऊन गेलो. त्याच्यामुळे घरच्या वस्तू काही चांगल्या लागणार होत्या आम्हाला पण माहिती होतं. त्याच्यामुळे आम्ही जास्त काही टाईमपास नाही केला त्यांच्यापाशी. तिथं थोडंसं थांबलो आणि लगेच घरी यायला निघलो. त्याच्यातच खूप जास्त टाईम गेला आमचा, कारण की जायला 15-20 मिनटं आणि म्हणजे फुल म्हणजे मी आले जशी गावाला आले का तशी नुसते फिरतेच, दुसरं काही कामच नाही केलं. मी नुसतं फिरायचाच धंदा लावला यावेळेस. आणि माझे काम पण झालं. मी याच्यातच खुश होते की माझं याचं लायसन अप्लाय होते म्हणून. त्याच्यामुळे मी ते आणि ऑप्शन नव्हतं दुसरा आम्हाला. मामांनी फोन करून सांगितलं, म्हणजे लगेच गेलो आम्ही पण. तिकडनं रिटर्न जायचं तर इकडनं रिटर्न जाऊ म्हणलं, सेमच आहे अंतर, तेवढं आम्हाला सेमच पडतं आहे. पण ते थोडंसं एक लांबून सर्कल होतं आहे, काय हरकत नाही म्हणलं जाऊया. गेलो मग आपल्यासारखं त्याच्यासारखं. हा हे साधं हे चांगलं. मेन हायवे आणि आजचं वातावरण तर असं मिनिटात चेंज झालं होतं ना. जाऊस तर असं वाटत होतं जसं काय आत्ता पाऊस पडेल. आणि लवकर म्हणजे त्या मनाने आम्ही लवकर पोचलो. घेतलेल्या वस्तू मी तिला रिटर्न दिल्या आणि तिने थोडंसं पार्सल वगैरे आणलं होतं ते माझ्या बॅगमध्ये, ते तिला रिटर्न केलं. आणि मी कोइन्सिडन्स एवढा पाहणार, मम्मीने ते लग्नाला गेलेले होते, त्यांना म्हणलं मी पण पोचले शिरूरमध्ये, मला पण घेऊन जा. आणि म्हणजे जाता मला ही आजी पण भेटल्या त्या, आणि ही माझी मैत्रीण ऋतुजा. आता एवढ्या फुल अख्ख्या व्लॉगमध्ये तिचा एवढाच एक छोटा म्हणजे एवढीच एक छोटीशी क्लिप आहे माझ्याकडं. बाकी अख्ख्या व्लॉगमध्ये तिनं तोंडालाच बांधलेलं. म्हणलं तोंड तरी दाखव माझ्या व्लॉगमधल्या, म्हणजे माझी फ्रेंड आहे म्हणून. कशी वाटली आमची फ्रेंडशिप ते नक्की सांगा. आणि जाता मला आजी पण भेटल्या, त्यांना पण मी थोडंसं नाही का कुठे चालल्या वगैरे नाही का, म्हणजे असं मला सवय आहे बोलायची.
आणि भाऊ बोलला तुला म्हणजे मम्मीला घरी सोडून येऊ परत तुला न्यायला येऊ, बस बाई कसं तरी ॲडजस्ट कर आणि चला घरी म्हणून. जाता जाता आम्हाला आमचे बंधू पण भेटले, त्यांच्यासोबत आम्ही थोडंसं थंड घेतलं. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि थोडीशी म्हणजे लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. आणि आम्ही जातो आता घरी. बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.